या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। रविवारी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पावन अशा पुण्यनगरीमध्ये अतिथी देवो भव आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड या ठिकाणी कार्यक्रमास अतिथी म्हणून आलेले होते आणि काही समाजकंटक, समाजामध्ये लपलेले दहशतवादी, आतंकवादी प्रवृत्तीची जी लोक आहेत, दिप्या काटे नावाचा, तर अशा टोळक्यांनी गुंडांच्या टोळक्यांनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भ्याड हल्ला केला। तर हा भ्याड हल्ला जो होता तो फक्त प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती केलेला नसून तो भारताच्या संविधानावरती केलेला होता, भारताच्या लोकशाहीवरती केलेला होता, शिव शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता। सकल मराठा समाज असू द्या, समस्त इतर समाज असू द्या, ह्या सगळ्यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता हा। तर सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड आणि सर्वांच्या वतीने ह्या ठिकाणी मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे। त्या दिवशी जो केलेला हल्ला होता हा एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वनियोजित असा हल्ला होता, परंतु आपण गाफील राहिलेलो होतो, आपल्याला माहिती नव्हतं। हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्यावर पाहिल्या तर हा रंगण टाकण्यापुरता हल्ला नसून त्यांचा जीवे मारण्याचा कट होता, हे आपण पाहिलेले। आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे इथल्या प्रशासनाला की छोटंसं एखादं जनता ज्यावेळेस एखादं आंदोलन छेडते, निषेध व्यक्त करते, तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज असतं। आपल्या अक्कलकोटचे एवढे मोठे राजे, त्यांचा कार्यक्रम होता, संभाजी ब्रिगेडचे एवढे मोठे नेते या ठिकाणी येणार होते, तर त्या ठिकाणी ही पोलीस यंत्रणा काही झोपलेली होती का? जर त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा उपलब्ध असती तर कदाचित हा हल्ला झाला नसता। हल्ला झाल्यावरती सुद्धा त्यानंतर लवकरात लवकर फिर्याद दाखल करून घेतली नाही। त्या ठिकाणी आरोपीला VIP पद्धतीची ट्रीटमेंट दिली गेली। त्या आरोपीचे बावनकुळे साहेबांशी चांगले संबंध आहेत, हे सगळ्या सोशल मीडिया माध्यमातून पाहिलेले आपण मागचे कित्येक वर्ष झालं पाहत आहोत। या महाराष्ट्राची किती वाईट दुर्दशा झालेली आहे, अन्याय, अत्याचार, गुन्हे याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे। या घटनेला पूर्ण पोलीस प्रशासन असू द्या किंवा हे राज्याचे जे गृहमंत्री आहेत, हे सुद्धा ह्या घटनेला जबाबदार आहेत असं मी ह्या माध्यमातून सांगते। आणि समस्त महिला आघाडीच्या वतीने मी ह्या दिप्या काटेचा निषेध व्यक्त करत आहे। तो जर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असता, शिवधर्म फाउंडेशन नावाने हा जो संघटना चालवते, ह्याला लाज वाटली पाहिजे। ह्या निर्लज्ज नालायक माणसाला बेफिकीर असताना, गाफील असताना अशा व्यक्तीवरती जो माणूस विचारवंत आहे, संपूर्ण महाराष्ट्राला, या युवा पिढीला चांगले विचार भविष्य घडवायचं काम करत आहे, तर अशा विचारवंतावर जर असा एकटा गाठून हल्ला करत असेल तर दिप्या काटे तू माणूस नाही, तू नामर्द आहेस। तू ये, तुला आम्ही सगळेजण बांगड्या घालू आणि ह्या महिला सगळ्या भगिनी मिळून तुला खाली तुडवून काढू। तुझ्यात दम असेल तर आमच्या महिलांपुढे ये। आणि ह्या माध्यमातून मला पोलीस प्रशासनाला आणि ह्या सरकारला इशारा द्यायचा आहे की हे असे अत्याचारी, हे आरोपी आहेत, ह्यांना तुम्ही पाठीशी घालायचं काम बंद करा, नाहीतर या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही। दिप्या काटेचा रेकॉर्ड काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आहे। आणि प्रवीणदादा हे फक्त विचारवंत नसून संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत। इथून पुढे जर अशा पद्धतीने ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालायचं काम केलं तर या सरकार विरोधात आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन छेडू। छत्रपती शिवाजी सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,